नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवणार आहोत त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारी पौष्टिक अशी कढीपत्ता चटणी. कढीपत्ता हा खूप फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत असून सुद्धा आपण भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये आलेल्या कढीपत्त्याचं पान खाण्याऐवजी आपण बाजूला काढून ठेवतो. तर आज आपण याच कढीपत्त्यापासून पौष्टिक अशी चटणी बनवतोय. चला तर मग याची साधी सोपी आणि अचूक पद्धत काय आहे ते लगेचच पाहूया. सर्वात आधी इथे मी कढीपत्ता पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यातील पाणी निथळवून घेतलेलं आहे. आता या कढीपत्त्याची पानं आपल्याला काढून घ्यायची आहे. यामध्ये जर का किडकं पान असेल किंवा खराब पान असेल तर ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व कढीपत्त्याची पानं काढून घ्यायची आहेत. तर इथे मी कढीपत्त्याची सर्व पानं काढून घेतलेली आहेत. आता गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा इतकं तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 2 वाटी इतका मी हा कढीपत्ता घेतलेला आहे. आता हा कढीपत्ता आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. गॅसची आच लहान ठेवायची आहे. असा मंद आचेवर कढीपत्त्याची पानं परतून घेतली की छान अशी कुरकुरीत तयार होतात. कढीपत्ता हा अनेक पोषक घटकांचा स्रोत आहे. यापासून लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. त्याचप्रमाणे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होऊ शकते. कढीपत्त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट्स हे 3 महत्त्वाचे घटक असतात, ज्यामुळे बुरशीजन्य म्हणजेच केसांमध्ये जो कोंडा होतो, ज्याला आपण डॅन्ड्रफ म्हणतो, तो नष्ट होण्यास मदत होते. तर इथे मी 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर हा कढीपत्ता चांगला असा परतून घेतलेला आहे. पानांचा असा पटकन चुरा होतोय म्हणजे कढीपत्ता छान असा परतून झालेला आहे. आता हा कढीपत्ता आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार होण्याची वाट पाहायची आहे. आता त्याच कढईमध्ये मी आणखी 1 चमचा इतकं तेल घालणार आहे. फक्त आपण 2 चमचे तेल या चटणीकरता वापरणार आहोत. आता या तेलामध्ये आपल्याला 2 चमचे इतकी चणा डाळ घालायची आहे. चणा डाळ घातल्यामुळे छान असा खमंगपणा या चटणीला येतो. आता ही चणा डाळ आपल्याला हलकेसे डाग येईपर्यंत परतून घ्यायची आहे. अशी अर्धवट परतवून झाली की यामध्ये 2 चमचे इतकी मी उडदाची डाळ घालणार आहे. आणि आता या डाळी आपल्याला छान अशा खमंग होईपर्यंत, त्यातून सुवास सुटेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. आता या डाळींमधून खमंग सुवास सुटायला लागलेला आहे. आता लगेच आपण या डाळी एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार होण्याची वाट पाहणार आहोत. आता त्याच तेलामध्ये आपण अर्धा वाटी इतके शेंगदाणे घालणार आहोत आणि शेंगदाणे सुद्धा हलकेसे डाग येईपर्यंत, फुटेपर्यंत, खमंग होईपर्यंत छान असे आपण परतून घेणार आहोत. शेंगदाण्यांमध्ये विटॅमिन डी असल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शेंगदाण्यांचं सेवन केल्यामुळे बराच वेळ आपलं पोट भरल्यासारखं राहतं. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. तसेच अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे नैसर्गिकरित्या त्वचेला ग्लो देण्याचं काम हे शेंगदाणे करतात. आता शेंगदाणे छान असे फुटेपर्यंत परतून घेतले. आता लगेच हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 8-10 लसणाच्या पाकळ्या, सोबतच 1 चमचा जिरं घालणार आहे. सोबतच 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता हे सुद्धा जिन्नस आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. भाजण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही. 2 मिनिटं मंद आचेवर मी हे जिन्नस परतून घेतलेले आहेत. आता हे सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्व जिन्नस पूर्णपणे गार करून घेतलेले आहेत. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हे सर्व जिन्नस घालून आपल्याला मिक्सरला थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. जास्त काही पिठूळ वाटायचं नाही. आता या चटणीला छान अशी आंबट तिखट चव येण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा इतकी आमचूर पावडर घालणार आहे. सोबतच पाव चमचा इतकं घरगुती लाल तिखट यामध्ये मी घालणार आहे. तुम्हाला जर का चटणी जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता. सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे मिक्सरला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे.
तर इथे मी मिक्सरला छान असं रवाळ वाटून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्हाला अमचूर पावडर आवडत नसेल तर नाही घातली तरी देखील चालणार आहे. तर आता ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर इथे आपली बहुगुणी पौष्टिक अशी कढीपत्त्याची चटणी बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा ही चटणी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.